मित्रांनो, सोपा धंदा सोडून अवघड धंद्यात कधीही पडू नका आणि अवघड धंदा सोप्या पद्धतीने करा, असं एका प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. त्यासाठी मित्रांनो, आपण आज असा एक जबरदस्त व्यवसाय बघणार आहोत आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी जास्त खर्चसुद्धा होणार नाही मित्रांनो. एक प्रकारे बिगर भांडवली व्यवसाय असल्यासारखंच हा व्यवसाय असणार आहे. आणि ह्या व्यवसायातील एक विशेष गोष्ट म्हणजे मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय खूपच कमी लोक करतात. आणि ह्या व्यवसायामध्ये मित्रांनो, 1 किलो माल तयार करायला 10 ते 15 रुपये खर्च येतोय आणि त्याच मालाची विक्री 200 रुपयापासून ते 700 रुपयापर्यंत करता येते. आणि ह्या व्यवसायामध्ये मित्रांनो, प्रोडक्ट विकण्यासाठी मार्केटिंगचं टेन्शन घेण्याची सुद्धा आवश्यकता लागणार नाही. कारण ह्यामधलं जे प्रोडक्ट आहे मित्रांनो, ह्या प्रोडक्टला खूपच चांगल्या प्रकारची मागणी आहे. आणि चांगल्या प्रकारची मागणी असल्यामुळं भरपूर लोकांना तो माल मिळत नाही. त्यांनी आपले फोन नंबरसुद्धा दिलेले आहेत की आम्हाला माल पाठवा म्हणून. अशा प्रकारचं ह्या व्यवसायामधील प्रोडक्टला मागणी आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जर अशा प्रकारचं प्रोडक्ट डायरेक्ट तिथं जाऊन त्यांच्याकडे व्यापाऱ्यांकडे विकायचं असेल तर येणार आहे. आणि ते कशा पद्धतीने विकायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि ह्यामध्ये प्रॉफिटसुद्धा खूपच चांगल्या प्रकारचं आहे. आता ह्यामध्ये काही लागणार नाही मित्रांनो, एक मशीनसुद्धा लागणार नाही, शॉपची आवश्यकता लागणार नाही आणि जास्त जागासुद्धा लागणार नाही. खूपच सोपा व्यवसाय आहे आणि जास्त कुठल्याही प्रकारची झंझट करावी लागणार नाही. घरातूनच माल तयार करायचा आहे आणि तोच माल मित्रांनो चांगल्या पद्धतीने सेल करता येत आहे. आणि विचार करायचं झाल्यास मित्रांनो, ह्या व्यवसायातील जो कच्चा माल आहे तो कच्चा माल सुरुवातीला एक प्रकारे फ्रीमध्येच असल्यासारखं असणार आहे. कारण ट्रायल बेसवरती सुरुवातीला स्टार्टिंग जर ह्या व्यवसायाची करायची असेल तर सुरुवातीला थोडाफार प्रमाणामध्ये फ्रीमध्येच याचा कच्चा माल मिळणार आहे. मार्केटमध्ये ह्या प्रोडक्टचा मागणीचा विचार करायचा झाल्यास दिवसेंदिवस ह्या प्रोडक्टची मागणी ही वाढत आहे. देशभरासह विदेशामध्ये सुद्धा ह्या प्रोडक्टची वाढती मागणी आहे. आणि संपूर्ण देशभरामध्ये ह्या प्रोडक्टची मागणी ही 10 ते 20% प्रत्येक वर्षाला वाढत आहे. आणि मित्रांनो, यामधील एक विशेष गोष्ट म्हणजे ह्या व्यवसायाबद्दल भरपूर लोकांना माहीतच नाही. भरपूर लोकांनी कधी विचारसुद्धा केला नसेल की अशा प्रकारचा सुद्धा व्यवसाय होऊ शकतो आणि अशा प्रकारच्या प्रोडक्टला सुद्धा एवढी प्रचंड प्रमाणामध्ये मागणी असू शकते आणि एवढं ह्याच्यामध्ये प्रॉफिट असू शकतं. परंतु मित्रांनो, अशा प्रकारचं प्रोडक्ट सध्या मार्केटमध्ये सेल होतं आहे. हे अशा प्रकारचं प्रोडक्ट आहे, आपण बघू शकता. आणि अशा प्रकारचा एक पाला आहे मित्रांनो. आणि ह्या पाल्याला सध्या मार्केटमध्ये 1500 ते 3000 रुपये क्विंटल प्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये हा पाला सेल होतोय. आणि मित्रांनो, आपण आतापर्यंत पाल्याचा लिलाव होताना कधी बघितलेला नसेल. आपण आतापर्यंत कांद्याचे लिलाव होताना बघितलेला असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्यांचे लिलाव होताना बघितलेला असेल. परंतु मित्रांनो, ह्या पाल्यांचा सुद्धा लिलाव होतो आणि ह्या पाल्यांना सुद्धा खूपच चांगल्या प्रकारचा रेट मिळतोय त्या पाल्यांच्या क्वालिटीनुसार. आणि मित्रांनो, ह्याच पाल्याची जर पावडर केली तर त्या पावडरला मित्रांनो 200 रुपयापासून ते 700 रुपये किलोपर्यंत ही पावडर ह्याच पाल्यापासून केलेल्या पावडरला दर मिळतोय. जबरदस्त असं ह्या व्यवसायामध्ये प्रॉफिट आहे मित्रांनो. फक्त चांगल्या पद्धतीने व्यवसाय करणं खूप आवश्यक असणार आहे. चांगल्या पद्धतीने ह्या पाल्याची पावडर करणं आवश्यक असणार आहे. ही जी पावडर आहे मित्रांनो, ही पावडर लिंबांच्या पानापासून तयार केलेली पावडर आहे. आणि ह्या पावडरचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होतो. त्यामध्ये कॉस्मेटिक प्रोडक्ट असतील, आयुर्वेदिक प्रोडक्ट असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या औषध कंपन्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे कीटकनाशक बनवणाऱ्या कंपन्या असतात त्यासुद्धा ह्या पावडरचा वापर करतात. तसंच साबणांमध्ये सुद्धा ह्या प्रोडक्टचा वापर होतो. त्यामुळे मित्रांनो, ह्या पावडरला खूपच चांगल्या पद्धतीची सध्या मागणी आहे. ही पावडर तयार केल्यानंतर कुठे विकायची त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण हा जो लिंबाचा पाला आहे, हा लिंबाचा पाला डायरेक्ट कुठं सेल होतो, कुठं ह्याचं मार्केट आहे ते आता बघूयात. ह्याचं मार्केट मित्रांनो मध्य प्रदेशमधील नीमच या शहरामध्ये आहे. या ठिकाणी आयुर्वेदिक प्रोडक्टची खूपच मोठं मार्केट यार्ड आहे. आणि या ठिकाणी अशा प्रकारचा लिंबाचा पाला हा खूपच चांगल्या पद्धतीने सेल होतो. त्या ठिकाणी त्याचे लिलाव होतात रोजच्या रोज. आणि त्या ठिकाणी खूपच चांगल्या पद्धतीने मालाची आवकसुद्धा होती. संपूर्ण देशभरामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारच्या लिंबाचा पाला वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती असतात, त्या ठिकाणी त्यांचा लिलाव होतो. आणि त्या ठिकाणी हा पाला डायरेक्ट तिथं सेल होतो. तिथं डायरेक्ट ह्यांचं मार्केट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्यापारी त्या ठिकाणी आहेत आणि तिथं अशा प्रकारचा पाला हा तिथं निहून डायरेक्ट सेल करता येणार आहे. आणि आता ही पावडर कशा पद्धतीने सेल करायची आणि ह्यांचे कॉन्टॅक्ट नंबर कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहेत, आता त्या संबंधित आपण सविस्तरपणे बघूयात. या ठिकाणी मित्रांनो, आपण प्रत्येकजण आता आपलं सोशल मीडिया वापरत असतं. त्यासाठी मित्रांनो फक्त आपल्याला गुगलमध्ये नीम पावडर बायर अशा प्रकारचं टाकायचं आहे. आणि नीम पावडर बायर टाकल्यानंतर या ठिकाणी एक्सपोर्ट इंडिया या नावाची ही साईट ओपन होते. आणि या ठिकाणी डायरेक्ट स्पष्टपणे दिलेलं आहे की ही नीम पावडर घेणारे कोण कोण आहेत आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा इथं दिलेले आहेत. आता या ठिकाणी हा व्यक्ती दिलेला आहे, त्याचं नावसुद्धा दिलेलं आहे आणि त्याला किती किलो नीम पावडर पाहिजे ते सुद्धा दिलेलं आहे. आणि या ठिकाणी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आता या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर डायरेक्ट संपूर्णपणे दिलेला नाही. तो पूर्णपणे कसा बघायचा तेही आपण पुढे आता बघूयात. आणि या ठिकाणी अजून एक व्यक्ती या ठिकाणी दिलेला आहे, नीम पावडर त्यांनासुद्धा पाहिजे आहे. त्यांनी इथं रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे, त्यांना किती पावडर पाहिजे, त्याचबरोबर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे. आणि हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो, हा पूर्णपणे या ठिकाणी दिलेला नाही. त्यासाठी आपल्याला खाली इथं क्लिक करायचं आहे. या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला
स्वतःची माहिती देणं सुद्धा आवश्यक असणार आहे, कारण त्यांना आपल्याला जशी त्यांची माहिती पाहिजे तसं त्यांनासुद्धा आपली माहिती देणं आवश्यक असतं. त्यासाठी इथं नाव टाकायचं, ईमेल ॲड्रेस, फोन नंबर वगैरे, आपल्या कंपनीचं नाव आपण काय पण टाकू शकता आणि त्यानंतर तिथं क्लिक करायचं आहे खाली आणि तिथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला इथं त्यांचे फोन नंबर वगैरे इथं ओपन होणार आहेत आणि तिथून आपण त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि नीम पावडर आपण कशा पद्धतीने त्यांना द्यायची, कशा पद्धतीने सॅम्पल त्यांना हे करायचं आहे, कारण या ठिकाणी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता लागत नाही मित्रांनो, कारण खूपच कमी पैशात चालू होणारा व्यवसाय आहे. आणि या ठिकाणी नीम पावडरला ॲमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरती किती दर मिळतो आहे सध्या हे आता आपण बघूयात. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 100 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि 100 ग्रॅमच्या पॅकेटला या ठिकाणी छोटासा डबा आहे 100 ग्रॅमचा आणि त्या ठिकाणी 138 रुपये त्याचा दर आहे. 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम असतं मित्रांनो. मग जो आपण विचार करा मित्रांनो, 1000 ग्रॅमचा दर किती असेल या ठिकाणी. त्यामुळे मित्रांनो ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं प्रॉफिट आहे. या ठिकाणी अजून खाली आपण बघू शकता, हे सुद्धा 100 ग्रॅमचं पाऊच आहे. या ठिकाणी 90 रुपये याची किंमत आहे. म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये मालाच्या क्वालिटीनुसार, त्याच्या पॅकिंगनुसार या ठिकाणी दर हा कमी जास्त असतो. आता या ठिकाणी सुद्धा मित्रांनो 195 रुपये या ठिकाणी दर दिलेला आहे आणि पॅकेटसुद्धा या ठिकाणी किती ग्रॅमचं आहे आपण बघू शकता मित्रांनो. म्हणजे ह्याला किलोमध्ये आपल्याला तयार करायचं आहे आणि ग्रॅममध्ये सुद्धा हे प्रोडक्ट सेल करता येणार आहे. चांगल्या प्रकारचं या ठिकाणी प्रॉफिट आहे आणि मेहनतसुद्धा व्यवसायामध्ये तेवढीच करावी लागते. व्यवसायाच्या 2 बाजू असतात. आता ही नीम पावडर कशा पद्धतीने करायची हे आता आपण बघूया मित्रांनो. नीम पावडर करण्यासाठी लिंबांचे चांगले पानं तोडायचे आहेत व्यवस्थित पद्धतीने आणि ते तोडल्यानंतर त्या पानांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर त्या पानांना थोड्या वेळ उन्हामध्ये वाळवायचं आहे आणि उन्हामध्ये वाळवल्यानंतर पुन्हा ते सावलीमध्ये वाळवायचं आहे. डायरेक्ट उन्हामध्ये जास्त वाळवायचं नाही आणि ते वाळवल्यानंतर मिक्सरच्या साहाय्याने त्या पानांची पावडर करायची आहे आणि पावडरचा रंग हिरवाच राहिला पाहिजे याची काळजी घेणं खूप आवश्यक असणार आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे ह्या लिंबांच्या पानांची पावडर करायची आहे आणि ती पावडर मागणीनुसार ज्या पद्धतीने आपल्याला ऑर्डर येईल 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम त्या पद्धतीने या ठिकाणी सेल करायची आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो लिंबाचा पालासुद्धा सेल होतो आहे मित्रांनो. 100 ग्रॅम लिंबाच्या पालाची किंमत किती आहे आपण बघू शकता. आणि याचबरोबर मित्रांनो अशा प्रकारचं ॲमेझॉनवरती सेल करायचं असेल तर ॲमेझॉनवरती सेलर अकाउंट काढणं आवश्यक असणार आहे आणि ॲमेझॉनवरती सेलर अकाउंट काढून त्या ठिकाणी सुद्धा ॲमेझॉनवरून सुद्धा अशा प्रकारचे लिंबांच्या पानांची पावडर सेल करता येणार आहे. आणि तसंच आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबरच्या बाबतीतसुद्धा माहिती बघितलेली आहे. तिथून डायरेक्ट आपण कॉन्टॅक्ट करून लिंबांच्या पानांची पावडर तिथूनसुद्धा आपण सेल करू शकता किंवा लहान क्वांटिटीमध्ये आपल्याला सेल करायचं असेल तर ॲमेझॉनवरून सुद्धा सेल करता येणार आहे. आता बघूयात मित्रांनो नीम पावडर ह्या व्यवसायातील काय उपयुक्त माहिती. मित्रांनो नीम पावडरचा व्यवसाय करणं व्यवस्थित पद्धतीने करणं खूप आवश्यक असणार आहे. स्थानिक खाद्यपदार्थांच्या बाबतीत जे काय कायदे असतील त्या कायद्यांचं पालन करून तसंच हा व्यवसाय करताना फूड लायसन्सची सुद्धा आवश्यकता असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने व्यवसाय चालू करणं खूप आवश्यक असणार आहे. वेळ पडल्यास तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेऊन सुद्धा ह्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं तर ते कधीही चांगलं राहणार आहे, कारण कोणत्याही व्यवसायामध्ये जोखीम असते. त्यामुळे मार्केटचा अभ्यास करणं तसेच नीम पावडर करताना अगोदर कोण ही नीम पावडर खरेदी करणार आहे त्याचीसुद्धा माहिती घेणं आवश्यक असणार आहे. आणि तसेच मित्रांनो लिंबांचा पाला विकताना नीमच जी मंडी आहे ही मंडी मध्य प्रदेशमध्ये आहे आणि मध्य प्रदेश हे महाराष्ट्राचं पासून थोडंसं लांब आहे. त्यामुळे त्या ठिकाणी माल सेल करताना कोणत्या दिवशी ही मंडी चालू असते, कोणत्या दिवशी बंद असते ह्याची माहिती घेणंसुद्धा आवश्यक असणार आहे. तसेच आपण ज्या दिवशी तिथं माल नेणार आहोत त्या दिवशी लिंबांच्या पालाचे लिलाव होणार आहेत का, किती दर आहे याचीसुद्धा माहिती घेणं आवश्यक असणार आहे. वेळ पडल्यास त्या ठिकाणी संपर्क केला तर त्या ठिकाणी अधिक चांगलं राहणार आहे किंवा एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेतला तर त्या ठिकाणी तो अधिक चांगला राहणार आहे किंवा पानांची क्वालिटी कशा पद्धतीने त्या ठिकाणी घेतली जाते याचीसुद्धा माहिती घेणं आवश्यक असणार आहे. म्हणजे एकंदरीत मित्रांनो त्या ठिकाणी माल नेण्याच्या अगोदर एकंदरीत सर्व मार्केटचा अभ्यास करणं आवश्यक असणार आहे किंवा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करूनच त्या ठिकाणी माल नेणं आवश्यक असणार आहे. अजून एक महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली आकडेवारी ही आकडेवारी अंदाजित आकडेवारी आहे. ही आकडेवारी वेळोवेळी बदलू शकते. मालाच्या किमती सतत बदलत असतात, कच्च्या मालाच्या किमती बदलत असतात, तसेच तयार करण्यासाठी लागणारा जो खर्चही बदलत असतो. त्यामुळे सध्या दिलेली जी आकडेवारी आहे ही आकडेवारी पुढच्या भविष्यामध्ये बदलू शकते. त्यामुळे हा मुद्दासुद्धा लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण नीम पावडर व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती बघितली आणि तसेच लिंबांच्या झाडांचा जो पाला आहे तो पाला कशा पद्धतीने सेल होतो, कुठे सेल होतो याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती बघितली. आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या संबंधित काही आपला प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनासुद्धा शेअर करा. त्यांनासुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती उपयोगाला ठरू शकते. आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील. धन्यवाद.